हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाडक्या बहिणींची गर्दी। लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिलांचा महिला आणि बालविकास दालनामध्ये गोंधळ, तर केवायसी मध्ये चुका असल्यामुळे पैसे मिळत नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत। अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा हायदोस। पिंपरणे परिसरामध्ये वाळू माफियांचं व्हिडिओद्वारे थेट महसूल प्रशासनाला आव्हान, तर वाळू माफियांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। अकोल्यातील रौनक मंगल कार्यालयासमोर 5 ते 6 जणांकडून एका तरुणावर जीवघेणा हल्ला। तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर असून जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती। पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर 2 कार चालकांमध्ये वाद। महिलेनं 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्यामुळे चालक जखमी। एका इनोव्हा कार चालकानं महिलेची कार अडवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर महिलेनं कार चालकाला गाडीच्या बॉनेटवरून फरफटत नेलं। नागपूरच्या कामठीमध्ये एका खासगी कंपनीमध्ये कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू। कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह कंपनीसमोर ठेवला। धुळ्यातील तळिंग टोल नाक्याजवळ मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई। मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमधून 1,02,00,000चा दारूसाठा जप्त। या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक केल्याची माहिती। अमरावतीमध्ये जागतिक पारायण दिनानिमित्त 5,000 भक्तांचं सामूहिक पारायण। संत गजानन महाराजांच्या शिकवणींनी तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी सोहळ्याचं आयोजन। सोहळ्याला महिला आणि तरुणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती। तामिळनाडूतील करूर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता विजय थलपतीची 5 तास सीबीआय चौकशी। 27 सप्टेंबरच्या सभेतल्या चेंगराचेंगरीमध्ये 41 जण मृत्युमुखी पडले होते, तर अनेक जण जखमी झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।